प्लीज कलेक्ट युअर तिकीट्स. ही बघा इथे तिकीट पण आलेली आहे. तिकीट सिंपल प्रोसेस आहे. सिंपल प्रोसेस आहे, काय जास्त वेळ नाही लागला. जर कॅश असेल तर तुम्ही डायरेक्ट काउंटरला जाऊ शकता ह्या, आणि जर तुमच्याकडे UPI असेल तर तुम्ही त्या मशीनकडे जाऊ शकता. मशीनकडे गेल्यानंतर सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर आणि फॅमिली आहे का, किती फॅमिलीमध्ये पण बरेच प्रकार आहेत. तुमच्याकडे 2 मुलं आहेत, 2 अडल्ट आहेत, 2 चिल्ड्रन आहेत, की 2 अडल्ट आणि 1 चिल्ड्रन आहे, त्या हिशोबाने पण 100 रुपयेच फॅमिलीचे आहेत. तर फॅमिली सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बरं पडतं. हे अशा प्रकारे. आणि वॉटरफॉल लावलेला, पण वॉटरफॉलला पाणीच नाही आहे आता, सुका वॉटरफॉल आहे ते. आणि या वॉटरफॉलच्या बरोबर बाजूला जी आहे ती ही एंट्रन्स आहे. इथून एंट्रन्स होते आणि इथून एक्झिट्स आहे. ही एंट्रन्स आणि ही एक्झिट्स आहे. आता आपण आतमध्ये एंट्रन्स केल्यानंतर या दिशेला वे म्हणून एक ॲरो, हा जो ॲरो केला आहे त्या दिशेला तुम्ही गेलात ना स्टार्टिंगला, ग्रीनरी चांगल्या प्रकारे ग्रीनरी आहे इकडे. ॲरो दाखवल्याप्रमाणे त्या दिशेने आपण फॉलो करत आहोत. पण लेफ्ट साईडला तुम्ही बघाल तर इथं मॅप आहे पूर्ण राणीबागेचा, की तुम्ही कुठे आहात, काय आहात ते सगळं. आता ॲक्च्युली बघायला गेलं तर बघा मी तुम्हाला दाखवतो. हा एंट्री गेट आहे, इथून आपण एंट्री केली. हे म्युझियम आहे. इथून एंट्री केल्यानंतर तुम्ही इथे आहात, हे जो अँगल आहे तो. आणि त्याच्यानंतर हे बरेचसे असे लायन, टायगर, बिअर, टायगर सगळे पूर्ण मॅप तुम्ही इकडे दिलेला आहे. जर का तुम्ही कुठे चुकलात किंवा कुठे आहेत तुम्हाला माहीत नाही, तुम्ही मॅप फॉलो करू शकता. आणि आपण आता स्टार्टिंगला सुरुवातीला यांनी ते तोफ ठेवलेली आहे, आणि खूप जुन्या प्रकारची तोफ आहे. खूप जुन्या प्रकारची तोफ आहे. मी शोधत होतो याचं कुठे शॉर्टमध्ये यांनी काय लिहिलं आहे का, कारण लास्ट टाइम जेव्हा मी बघितलं तेव्हा इथे कुठे एक पाटी होती, त्याच्यावर हे सगळं लिहिलेलं, पण आता ती कुठेच पाटी नाही. आणि आपण आता त्या तोफेच्या इथून निघालो आहे. आणि आमचे छोटे कार्टून जे आलेत ना सोबत, ते नुसते बाबा बाबा करून व्हिडिओला पूर्ण हे करत आहेत. तुम्हाला मी दाखवतो त्याला पण थांब. हां हे बघा, हे आमचे छोटे उस्ताद आहेत बघा. हां काय 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 चला चला बाबा. ही रूम जी आहे ना, ही तिथे लिहिलं ना बालसंगोपन करून, त्यासाठी ही बेस्ट रूम आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही, आणि लहान पोरांना तुम्हाला डायपर वगैरे चेंज करायचं असेल किंवा हे काय असेल, तुम्ही तिकडे शांतपणे बसून त्यांना दूध पाजू शकता किंवा डायपर वगैरे चेंज करू शकता. कॅमेरा इन्स्टॉलेशनचं काम बऱ्यापैकी चाललेलं आहे. आपण हत्तीजवळ आलेलो आहे, एलिफंट. शॉर्टमध्ये डिटेल लिहिली आहे. आठ लिटर पाणी तर सोंडेत वाहू शकतो, साठवू शकतो. ओके, पण आम्ही जेव्हा आलेलो, जेव्हा हा बघा काय 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 बोल, उगाच ओरडत बसतो. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो, जेव्हा सिंहाचा पिंजरा आहे तिथे पण तसंच होतं, थांबा मी लवकरच येत आहे. पण अजूनपर्यंत तो काय पोचलेला नाही सिंह, त्यामुळे हा केज खाली आहे. पुढचा केज आपण कव्हर करूया. क्या बोला, बोल. हा बोल बोल काय. इथे पण एक आहे.
Bo, say hi. Okay, hi. मोगली, बगीरा. हे हा बघ खाली बाबू आहे बघ मोगलीच्या पाठी. बाबू बघ खाली. ये बोल ये. दिलाल. आता आपण आलेलो जो केज आहे जो बेअरचा केज आहे अस्वलीचा. 2 केज मागचे जे गेले त्या पिंजऱ्यामध्ये काहीच नाही दिसलं. बिकॉज सिंह येणार आहे लवकरच आणि त्याच्यानंतर दुसरं पण लवकरच. हा तर इथे अस्वल पण कुठे दिसत तर नाहीये बघा. तर कुठे खाली आहे कुठेतरी झोपली असेल ती सावली वगैरे बघून. ऍक्च्युली या केज मध्ये पूर्ण शोधला भालू कुठे भेटला ना अस्वल. आणि जर नीट बघायला तर तो झाडावर चढून बसलाय. ही थोडी स्क्रीन ब्लर असल्यामुळे दिसत नाही. मी दुसऱ्या साईडून कव्हर करायचा प्रयत्न दिसतोय बघा इथे आहे. तो हालचाल करत नाही त्यामुळे तो दिसत नाही. हा जो माझ्या पाठीमागे जो आहे ना अस्वलीचाच आहे पण हे जुनंवालं आहे. हे जुनंवाला बंद करून आता नवीन त्यांनी ही केज बनवली अस्वलीला आणि तिथून दिसत नव्हतं म्हणून मी जरा इथून आलोय. कव्हर करायला भेटेल का तो भेटेल पण आणि तो झोपलाय झाडावर बघा दिसतोय. एवढ्या वर चढून झोपलाय. केजच्या बाहेर येण्याचं रिझन असं आहे की केजच्या आतमधून जी काच लावली ना त्यातून तो प्रॉपर दिसत नाही. तर केजच्या बाहेर आल्यानंतर बघा इथे झाडाच्या वरून जर तुम्ही बघाल ना वरून तुम्हाला इथून दिसेल पण तो थोडा अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळे त्याला क्लिअरिटी नाही येते. झाडावर बसलाय तो हवा येतो. काय ही भिंत बघा डिझाईन्स बघा भिंतीवर बऱ्यापैकी छान डिझाईन्स केलेले आहेत. आता बेअर तर वर झाडावर चढून बसल्यामुळे तो काय बघायला भेटला नाही आणि तो खरंच इथून पण दिसतोय झाडावर ना पण तुम्हाला कॅमेऱ्यात मी कॅप्चर करून क्लिअरली नाही दाखवू शकत. त्याच झाडावर आहे हे बघा या झाडावर तो चढून बसलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण सेकंड केजमध्ये येणार आहे. टायगरच्या केजमध्ये टायगर आहे पण केजच्या आतमध्ये बसलेला आहे. टेनेक्स ची झूम केलेली आहे मी तरी पण तो एवढा क्लिअर दिसत नाही. आतमध्ये बसलेला आहे. त्याची फ्रंट बाजू आहे इथला आणि तो इथे जर आला तर बऱ्यापैकी टायगर तो झोपलेला आहे. टायगर तर दिसला नाही परंतु जे पाण्याचं त्यांनी जे बनवलेलं आहे पाण्यामध्ये तो जेव्हा येतो वाघ हे पाण्याचे तुम्हाला दिसतंय पाण्यासारखं बनवलं आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा टायगर येतो तेव्हा ह्याच्यातून पोहत जातो त्यावेळेला क्लिअरिटी दिसते सगळीकडे. आणि आता तो तिकडे जाऊन झोपला आहे. इथून पण तुम्हाला दाखवतो त्याने झूम केल्यावर दिसतो तुम्हाला. गाईज तुम्ही पाहू शकता इथे आतमध्ये एक कॅफे पण आहे. मधोमध थोडं आल्यावर पुढे जेव्हा तुम्ही टायगरच्या इथून जाता टायगरच्या इथं जसं तुम्ही क्रॉस केलं त्यानंतर लगेच एक कॅफे लागते. पण मी सजेस्ट करेन की इथे घेण्यापेक्षा तुम्ही बाहेरून काय खाऊन या कारण ते खूप सगळ्या गोष्टी कॉस्टली आहेत. त्यामुळे मला तरी नाही वाटत की तुम्ही इथे येऊन खावं कारण बाहेरून आतमध्ये येताना तुम्ही साधी पाण्याची बॉटल पण अलाउड नाही आहे. त्यामुळे ती तुम्ही घेऊन येऊ शकता किंवा डायरेक्ट इथे येऊन खाऊ शकता. मी अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की इथे जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा बॉटल आतमध्ये प्लास्टिकच्या अलाव करत नाहीत आणि आतमध्ये आल्यानंतर पण पाण्याच्या बॉटल नाही आहेत प्लास्टिकच्या. तर इकडे कसं ग्लासाने तुम्हाला त्या मशीनमधून तिकडून पाणी प्यावं लागेल. तर मी एक सिम्पल गोष्ट रिफर करतो की तुम्ही घरातून जी काय स्टील बिलची बॉटल वगैरे घेऊन आलात कॅरी करून आणि ती तुम्ही इथे घेऊन आलात तर तुम्हाला अलाउ करतील ते. पण प्लास्टिकची बॉटल त्यांना नको आहे. आतमध्ये पण नको आहे आणि बाहेरून आत आलेली पण नको आहे. आतमधून पण तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही घरून स्टील किंवा वेगळी कुठली बॉटल घेऊन या त्याच्यात तुम्हाला इथे पाणी प्यायला अलाउड असेल. बोल दिला बिल्डेल डो
माऊ कुठे? माऊ कुठे? कुठे माऊ? म्यावला बोलव. बस आता इथे 10 मिनिटाची रेस्ट घेतलेली. जे कॅफे आहे वाईल्ड कॅफे, तिथे 10 मिनिटं रेस्ट घेऊन आपण पुढे परत चाललेलो आहोत. पुढे आय थिंक पानगेंडा आहे. इथे याची एक गोष्ट आहे की जी मला नाही आवडत, की तुम्ही येताना नॉर्मल छोटीशी एखादी बॅग, त्याच्यामध्ये जे बोलू तुम्हाला स्टील किंवा याच्यामध्ये तांब्यामध्ये एखादी बॉटल पाण्याची ती आणि थोडे काय स्नॅक्स वगैरे घेऊन आलात तरी चालेल, पण अलाव करणार नाही. आणि इथे काय वजन वगैरे घेऊन येऊ नका, कारण इथे चालायचं तुम्हाला पर स्पॉट चालायचं. जितकं तुम्ही चालणार तेवढं कमी आहे, कारण एक स्पॉट तिकडे तर दुसरा इकडे, तिसरा तिकडे, असे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट्स आहेत. त्यामुळे युजली तुम्हाला खूप इथे चालावं लागेल. त्यामुळे कुठलं कॅरी करायचं सामान घेऊन आला तर थोडं तुम्हाला प्रॉब्लेम होईल, कारण तो सामान पण पकडा, चाला पण. आपण इथे आता पोचलो आहे पानगेंड्याच्या इथे. अरे आवाज तर येतोय कुठे? अरे आहेत. मी तुम्हाला दाखवतो. दोन आहेत. हिप्पोच्या पिंजऱ्यामध्ये किंवा हिप्पोच्या तुम्हाला दिसते का इथे मांजर आहेत. दिसते मांजर आहेत. कबूतर तर आहेतच. इथे एक मांजर पण लपून बसली बघा. तुम्हाला दिसली तर दिसेल की बघा इथे हालचाल करते बघा. हे बघा. नवी ती कबूतर पकडायला आली असेल. ती मांजर एकदम शांतपणे बसली आहे या झाडीच्या मागे. ती कुठल्या कबुतराला पकडणार आहे त्या हिशोबाने ती लपूनच बसली बघा. या झाडीच्या मागेच आहे ती. आपण आता हिप्पोचं बघून पुढे चाललेलो होतो, पण इथे ह्या साईडला पण हिप्पोच आहे आणि इथे माकडे आहेत. त्यामुळे आता आपण परत पाठी चाललेलो आहोत. खाली 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 तेव्हा ते खाली पण आहे तेव्हा त्याच्यात. नाही आमच्या छोट्यांनी आम्हाला परत त्या मंकीच्या केस जवळ घेऊनच आले. ते मंकीज आहेत छोटेफार. रेकॉर्ड करतो. ओके. खारुताई तुम्हाला दिसते बऱ्याच चांगले सुंदर प्रकारे झाडावर गेलेली आतमध्ये ती. हो बघितलं तिकडे बघ. तर बघ आई काय करते. बेल्डाल डो बोल जोरात बोल. पडलं. गावा गावा. लांडगा, कोल्हा, रानकुत्रा, कोकर यातला डिफरन्स दाखवला यांनी. आणि याची थोडक्यात माहिती पण त्यांनी दिलेली आहे. कोल्हा 8 ते 11 किलो माध्यम मीडियम साईज आणि 38 ते 43 सेंटीमीटर शाकाहारी व मांसाहारी. आणि लांडगा त्याची पण त्यांनी इथे उंची, वजन आणि तो काय खातो ते दोन्ही दिलेला आहे. आणि त्यांचा हा केज आहे. केजमध्ये ते दिसतात का पाहूया आपण. दिसत तर कुठे नाही आहेत.
शोधावं लागेल. मग अस्वल झाडावर होता, आता लांडगा कुठेतरी कोपऱ्यात लपला असेल. शोधून सापडेल. वेट, मी शोधतो, थांबा. कोल्हा तर आपल्याला दिसला, पण थोडासाच दिसला. त्यामुळे आता आपण तरस बघायला चाललेलो आहोत. तरसला बघून तरस यायला नको. नाही, बिबट्या पण आहे ॲक्च्युली इकडे. तरस आणि बिबट्या दोन्ही आहे. बघा, दिसले. आता बघूया आतमध्ये दिसतंय का. इथे तर दिसले. इथे बिबट्या आलेला आहे, बिबट्या दिसतोय. आपण जरा बिबट्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करूया. वेट. पाहू शकता तुम्ही बिबट्या आता जस्ट थोड्या वेळापूर्वी काचेच्या बाजूने चालत गेला. तो असं चालतो जसं त्याला इंस्ट्रक्शन देऊन ठेवले की कोपऱ्यानेच चाल बाबा, मध्ये येऊ नकोस. येणार तो, पुन्हा येणार इकडे. बसला काहीच. थोडा इथे व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना एका हात वगैरे मध्ये येत होते. बोलो बस झालं. चित्ता रेकॉर्ड केल्यानंतर ही तरस इथे दिसते बघा. इथे तो पण झोपला. ॲक्च्युली टायमिंग जो आहे ना दुपारचा, सगळे झोपलेले दिसणार तुम्हाला प्राणी. त्यामुळे थोडं लवकर या, नाही तर एक तर 4च्या नंतर या. रेकमेंड करेन की तुम्ही सकाळीच लवकर आलात ना, 9 वाजता 10 वाजता जेव्हा पण हे उघडतं तेव्हा आलात तर तेव्हा प्राणी तुम्हाला झोपलेले तरी नाही दिसणार, फिरताना दिसतील सगळीकडे. याच्यामध्ये एक आहे. आता आम्ही तिथून तरस आणि त्या इथून बिबट्याच्या इथून बाहेर आलेलो आहे. इथे शांतपणे बसायची व्यवस्था आणि खूप छान केलेली आहे. आता पुढे आपल्याला कुठे जायचं ते पाहूया आपण. बघू पण वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत त्या अक्षरशः. कबा हे कबा 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 बिल्डाल्डो बोल, बिल्डाल्डो. हो बाबा, काय झालं बाबा, घेऊ. हो, आता आपण त्या तरस आणि बिबट्याच्या इथून निघून पुढे आलेलो आहोत. पेंग्विनच्या दिशेने चाललेलो आहोत. आणि इथे बघा गार्डन आहे इथे पण छान. आणि हे गार्डन इथे गुलाब गार्डन आहे. पण आपण त्याच्या बाहेरून चाललो आहे. आता इथे झाडं जी आहेत त्यांना वटवाघूळ लटकलेले आहेत. पूर्ण झाड वटवाघूळने भरलेलं आहे. आणि हा रस्ता आहे तो पेंग्विनच्या दिशेला समोर. पेंग्विन कसे दाखव, स्माइल करून दाखव. ते पेंग्विन कक्ष आहे जिथे आपण आता चाललेलो आहोत. सुंदर आहे बघा. दाखवतो पेंग्विन कक्षाच्या इथे जात असतानाच. इथे गर्दी असते ज्या वेळेला संडेला, त्यामुळे झिगझॅग रो बनवून ठेवलेले आहे त्यांनी. पण आज खाली आहे त्यामुळे आज एवढी गर्दी नसणार आहे. हे एक गोष्ट चांगली आहे की पूर्ण अख्खा राणीबाग जो तुम्ही फिराल त्यानंतर जर तुम्हाला स्वेटिंग वगैरे घाम वगैरे येईल त्यानंतर तुम्ही इथे पेंग्विन कक्षीमध्ये येऊन थोडं थंड होऊ शकता, कारण इथे पूर्ण एअर कंडिशन आहे.
हा इथे ऑक्टोपस बनवला आहे लोकांनी आणि तो ऑक्टोपस जो बनवला आहे ना मित्रांनो तो खूप छान आहे कारण तो बॉटल्स आहेत ना बॉटल्स प्लास्टिकच्या त्या प्लास्टिकच्या बॉटल्सपासून बनवला आहे. मला आता जवळ जाऊन दाखवतो थांबा. हा बघा प्लास्टिकच्या बॉटल्स ढाकणं त्यापासून ऑक्टोपस बनवला आहे. अशा प्रकारे छान बनवलं आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात आलेली आहे. असा एंट्रन्स आहे हा पूर्ण एअर कंडिशन आहे. चालं 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 हे पेंग्विनच्या कक्षात पोहोचलेलो आहोत आपण. किती सुंदर पावतात बघा पेंग्विन. तुम्हाला दिसत असतील तर 3 आहेत आणि पाठीमागे 2 आहेत बघा. 2 आहेत 3 आहेत तिथे मागे पण आहेत आणि इथे बघा सुंदर पावत आहेत. तुम्ही पाहू शकता ते खूप सुंदर प्रकारे स्विमर्स आहेत. कसं चालतं बघा. चालतात बऱ्यापैकी ते पोहत आहेत पण बघा खाली गेला खालून. हो हो भांडण करतायत किंवा खेळतायत. पेंग्विन बघून आता आपण बाहेर चाललेलो आहोत. इथून एक्झिट करून आता नेक्स्ट काय असेल ते पाहूयात. हे पेंग्विनचं सेक्शन जेव्हा संपतं ना इथून पेंग्विनची एक्झिट होते या साईडून आणि तिथून तुम्ही असं ह्या साईडला आलात ना का इथून तुम्हाला एंट्री करायची पुन्हा झू विलेमध्ये. एक झू विले म्हणजे हे यांचं एक छोटं कॅन्टीन आहे इथे पण जे बेसिकली पेंग्विन सेक्शनच्या आतमध्ये यायला लागतंय. पाहू शकता तुम्ही कॅन्टीन खूप सुंदर आहे. खूप छान प्रकारे कॅन्टीन आहे तुम्ही पाहू शकता. चालून चालून पाय दमल्यानंतर बऱ्याच वेळाचा एक 15-20 मिनटाचा गॅप घेऊन बसलेलो आम्ही इथे 15-20 मिनटं आणि फायनली आम्ही त्या कॅन्टीनमधला निघालो आहे बाहेर. इथे पण छान आहे बसायला. आता आपण चाललेलो आहोत पेंग्विन सेक्शनच्या बाहेर पडून पुढे टॉर्टॉइज आणि क्रोकोडाईल या 2 गोष्टी कव्हर करायसाठी. टॉर्टॉइज मला नाही वाटत दिसतील की नाही दिसतील पण पाहूया आपण. तर बाजूला तुम्ही पाहू शकता बरेचसे त्यांनी प्लांट आणि झाडं खूप सारी लावली आहेत आणि हवा पण बघा विंड
जोरदार हवा. मित्रांनो, आपण बर्ड्सचं जे एक हे होतं बर्ड्स ते आपण स्किप केलं आहे बिकॉज ते खूप चालवायला लागत होतं म्हणून तिथे गेलो नाही मी. आणि थोडं चालून आल्यानंतर हा सर्कल लागतो आणि आमचे राजे हे बस छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ सुंदर पाहू शकता आपण. देखावा पण सुंदर बनवलेला आहे. एक छोटा वॉटरफॉल धबधबा यांनी बनवला आहे, पण हा बनवला ओरिजिनल नाही आहे, ओनली सेल्फी पॉईंट आहे. इथे तुम्ही स्वतः पिक्चर्स वगैरे काढू शकता. बऱ्या प्रकारे छान आहे हा. Kopci kopci. Delado! 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 Hey. काय बोले राव तू काय आलो. हाय फ्रेंड्स, आपण आता पुन्हा ते सगळं फिरून आपण ॲक्च्युली क्रोकोडाईल सेक्शनला जाणार होतो, पण क्रोकोडाईल सेक्शनला न जाता आपण पुन्हा टायगरच्या सेक्शनला चाललो बघायला दिसतोय की नाही. कारण खूप वेळा आलो आपण, खूप वेळा दिसला नाही तो. एक तर झोपलेला होता. भाऊ आता त्याची झोप पूर्ण झाली की नाही. आता समोर तुम्हाला दिसतोय तो टायगर सेक्शन आहे. पाहू आपण तो दिसतोय का आता. खूप शांतता आहे गाईज इथे आणि बरं वाटतं फॅमिलीसोबत आल्यानंतर. एवढंच फक्त लगेज वगैरे काय घेऊन येऊ नका जास्त सामान. जेवढं लागतं तुम्हाला एखाद दुसरी पाण्याची बॉटल. हा जो गेट आहे हा बेअर सेक्शन आहे. अस्वल आलो आपण टायगर सेक्शनला. आय थिंक खूप गर्दी दिसते गाईस. मला वाटतं टायगर आलेलं आहे किंवा उठलेला तरी आहे. एवढी गर्दी पाहता. पाहूया आपण. बघा गर्दी नाही तो तिथेच बसलाय ॲज युजल जिथे होता तिथे दिसतोय झोपलाय. हे बऱ्यापैकी उठलेला होता तो. जर इथे आला तर बऱ्यापैकी कव्हर करायला होते. भालू आपल्याला अस्वल बघायला भेटेल आता. 2 मिनिटं. बघताय तुम्ही तो आलेला बराच वेळ आणि आता तो पुन्हा त्याच्या मागे निघून जाणार आहे. खूप कमी येतो तो या साईडला, येतो आणि परत जातो. तर थोड्या पूर्वी जेव्हा आपण पहिल्यांदा आलो तेव्हा तो झाडावर चढून बसलेला, झाडाच्या खाली काही उतरत नव्हता. परंतु आता तो आला एक राऊंड मारला आणि पुन्हा तिकडे निघून गेला. पाहूया तो परत येतोय की बसतोय जाऊन झाडीत. येतोय. सो जाएगा वो. हॅलो गाईस, हे जे आहे हे टर्टल्स आहे कासवांचं. तुम्हाला मी थोडेच क्लोजअप दाखवतो कासवांचे, कारण कासव इतके नाही आहे जितके आपण पाहतो. बघूया. अशा प्रकारे कासवांना ठेवलेलं आहे. कासवचा एरिया. पुढे क्रोकोडाईल या सेक्शनमध्ये जाणार आहोत. हे तुम्हाला दिसते क्रोकोडाईलचं सेक्शन आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही इथून वरून जाऊन पण तुम्ही पाहू शकता आणि खालून पण तुम्ही जाऊन पाहू शकता. पण जेव्हा मगर वर असते ना, क्रोकोडाईल सेक्शन, जेव्हा वर मगर असते ना तेव्हा तुम्ही वरून पहा. जेव्हा पाण्याच्या खाली असते ना तेव्हा तुम्ही खालून पहा. खाली जायचा रस्ता हा इथून आहे. आपण आता वरून पाहूया कसं दिसतं.
बघा ते 2 मगरी आहेत, एक सुसर पण आहे. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा हा खालचा रस्ता तुम्ही तुम्हाला खालून पाहायला आहे. आता इथे 2 मगरी दिसत आहेत. सुसर आहे, आय थिंक ते मगर नाही, सुसर आहेत. कारण त्यांचं तोंड तुम्ही पाहाल ना तर ते करवतीसारखं लांब आहे. आय थिंक लास्ट व्हिडिओ मी तिथे टाकलेला ना त्याच्यामध्ये क्लिअरली मी क्रोकोडाईल कॅप्चर केली होती. जी क्रोकोडाईल खालून मी कॅप्चर केला तो व्हिडिओ, आणि तो व्हिडिओ खूप सुंदर आलेला. कारण त्याच्यामध्ये ती क्रोकोडाईल खाली जाऊन एकदम तळव्याला एकदम लँड करत होती. त्या अशाच प्रकारे बसणार भरपूर आता ते हलतील. आपण खालून व्ह्यू घेऊ. हा वरचा व्ह्यू आहे. दुसरा 2 व्यतिरिक्त अजून कुठे दिसत नाही आहे, त्या 2च आहेत. आणि या राईट साईडला पण बघा ही जागा आहे पूर्ण. मी तुम्हाला अजून जो इथून मी पाहत होतो त्या क्रोकोडाईल, तुम्ही इथे पण जाऊ शकता. ठीक आहे, इथून पण तुम्ही ह्या साईडला बघू शकता. कारण तिथे सुसर आहेत. ही बघा इथे मगर आहे. एक मिनटं तुम्हाला दाखवून मी कवर करतो. ही बघा मगर दिसतंय तर बघा, दाखवायचा प्रयत्न करतो मी. ही बघा मगर तोंड खोलून बसलं. ही ओरिजिनल आहे मित्रांनो. जैसे देख रहे हो वैसे ही बैठा हुआ है मुंह खोल के. ओरिजिनल और डुप्लीकेट में कंफ्यूजन है, थोड़ा भी हिल नहीं रहा है. चला गाईज, ही पण मला वाटत नाही लवकर हलेल. आपण एकदा खालून की खालून कसं दिसतोय. जसं प्रकारे मी तुम्हाला बोललो हा वरचा रस्ता होता. खाली जायसाठी परत शिडी आहे, आणि या शिडीने तुम्ही खाली जाताना बघा इथे साईडला बघा क्रोकोडाईल छान बनवलं आहे. मुलं याच्यावर बसून फोटोज वगैरे काढतात. आता तिथूनच आपल्याला पुन्हा जावं लागेल जिथून आपण वर गेलो होतो. बघा इथे पण क्रोकोडाईल आहे बघा साईडला. ही सुसर आहे आणि बाजूलाही क्रोकोडाईल. तो मुलगा बसलाय फोटो काढतो छान. हे बघा हा रस्ता वर जात होता. आता आपल्याला ह्या रस्त्याकडे जायचं जेणेकरून आपल्याला खालून जर का एखादी क्रोकोडाईल आली तर कवर होईल. कारण लास्ट टाइम मी जेव्हा गेलेलो तेव्हा एक क्रोकोडाईल इथे मला तिचा व्हिडिओ चांगला मिळाला. बघा त्यांची फॅमिली. आता मी तुम्हाला फक्त सीन दाखवतो बघा. मी लास्ट टाइम इथून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. ती मगर आहे बघा समोर, इथे मगर आहे. ही मगर इथून करून खाली आली, इथे बसलेली. इथे थांबून मध्ये इथून पवत होती. पण आता ती तिथे बसून आहे त्यामुळे ती कवर होणार नाही. आणि याच्यात सुसरी आहेत 2 जे आपण वरून पाहिल्या होत्या ना खालून दिसतात. कारण जेव्हा ते खाली येतात पाण्याच्या त्या इथून खालून बघण्यात मजा. आता सध्या तिन्ही म्हणजे इथे 2 आणि तिथे 1 अशा टोटल 3 वगैरे वरच आहेत. त्यामुळे तुम्हाला वरूनच खूप छान प्रकारे दिसतील. पाण्याच्या आतमध्ये येतील तेव्हा तुम्हाला खाली उतरूनच बघावं लागेल. जेव्हा पाण्याच्या वर असतील तेव्हा तुम्हाला वरूनच बघावं लागेल. पाण्याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला अंडर वॉटर खाली येऊन बघावं लागेल. हे बघा. ओके सो गाईज आपण आता निघतोय इथून. सगळे ब्लॉग्स आपले कवर झालेले आहेत आणि सगळ्या पॉईंट्समध्ये गेलेलो आपण. क्रोकोडाईल सेक्शनपासून टायगर सेक्शनला सेकंड वेळा गेलो. त्याच्यानंतर बिअर सेक्शनला 1-2 वेळा गेलो. अस्वल दिसली, चांगल्या प्रकारे दिसली. चित्ता चांगल्या प्रकारे दिसला. पण अजून मी बोलेन की अजून सिंह नाही आहे इथे. सिंह यायला हवा. कारण लास्ट टाईम पण मी जेव्हा आलो तेव्हा पण सिंह नव्हता आणि आताही सिंह नाही. वाघ आहे पण तो वाघ एकाच ठिकाणी मला वाटतं आता गेले 3 तास झाले असतील आपल्याला. 2-3 तास अगोदर तो तिकडे बसलेला. तो आता पण तिथेच आहे, फक्त मगाशी झोपलेला होता आणि आता तो जागा झाला आहे. पण तो थोडा उठतो, मान इकडे तिकडे हलवतो.
पुन्हा तो झोपून जातो, त्यामुळे तो कवर करायला मिळाला नाही. टॉर्टॉइस पण खूप छोटे आहेत. Guys, आपण आता पुन्हा बाहेर यायचं बघतोय. ऑलमोस्ट आपण एक्झिट जवळ आलेलो आहे. हां, आता तिथे तुम्हाला दिसतो तोच एंट्रन्स आहे आणि त्याच्या बाजूने एक्झिट्स आहे. सो ऑलमोस्ट सगळं कवर करून घेतलेलं आहे आपण. ओके, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय कुठला टॉपिक वगैरे वाटला असेल की हा कवर करायला पाहिजे होता व्यतिरिक्त काय, तर कमेंट्समध्ये कळवा. आणि नक्कीच प्रत्येक व्हिडिओला लाईक्स सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय गाईस. आता बाहेर पडूया आपण. आलेलो आपण पुन्हा बाहेर. चला मित्रांनो, गाईज बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सांगा, सुचवा मला नवीन प्लेस तुम्हाला कुठली आवडेल किंवा कुठल्या ठिकाणी मी जाऊन ब्लॉग करू नवीन. धन्यवाद. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.